सर मला फिजिक्सचे फॉर्म्युले पाठ आहेत पण तरी क्वेश्चन सॉल्व्ह होत नाही कारण तुला माहितीच नाही की त्या फॉर्म्युल्यावर कसे क्वेश्चन बनतात. हे बघ आपण एक क्वेश्चन मॅपिंग करू. हा कॅपिलरी राईजचा फॉर्म्युला आहे H = 2t cos θ अपॉन r rho g. आता याच्यावर काय काय प्रश्न विचारू शकतात. सगळ्यात पहिले ते म्हणतील की मी सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट ठेवतो फक्त कॅपिलरीचा रेडियस बदलतो म्हणजे दोन कॅपिलरी देतील वेगवेगळ्या रेडियसचे आणि आता विचारतील कॅपिलरी राईजचा रेशो काय तर H2/H1 = R1/R2. सर असं का बरं कारण H इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू रेडियस. आता कधी कधी रेडियस न देतात एरिया देतात मग आता रेडियस हा डायरेक्टली प्रोपोर्शनल असतो √ऑफ एरिया. आता दुसरं व्हेरिएशन काय दुसरं व्हेरिएशन असं आहे की सगळ्या गोष्टी कॉन्स्टंट ठेवल्या मात्र फक्त आपण जी बदलतो आहे. एकतर तुम्ही लिफ्टला वरती घेऊन जा लिफ्टला वरती घेऊन गेले तर G+ येतो G इफेक्टिव्ह. आता H इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू G. जर G वाढला तर H कमी होतो बरोबर. जर लिफ्टला खाली घेऊन गेलो तर G - A. जर G कमी झाला तर H वाढेल. ओके सर. त्याच्यानंतर नेक्स्ट व्हरायटी आहे H इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू सरफेस टेन्शन. तुम्हाला प्रश्नामध्ये देतील की जर एखाद्या सोल्युशनला आपण हीट केलं हॉट वॉटर केलं तर त्याचं कॅपिलराइज किती होईल तर हॉट वॉटर केलं तर सरफेस टेन्शन जे आहे ते कमी होतं तर कॅपिलराइज कमी होतं. त्याच पद्धतीने जर पाण्यामध्ये डिटर्जंट टाकलं तरी सुद्धा सरफेस टेन्शन कमी होतं आणि कॅपिलराइज कमी होते. आता एक शेवटचं व्हेरिएशन ते म्हणजे H इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू cos θ. सगळ्या गोष्टी सेम आहेत पण अँगल ऑफ कॉन्टॅक्ट बदलतोय. आता तुम्ही मला सांगा जर अँगल ऑफ कॉन्टॅक्ट वाढला तर कॅपिलराइज वाढेल की कमी होईल.